नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मंडळींना एक कळकळीची विनंती आहे. प्रशासन आपल्याला संपूर्णपणे मदत करते, प्रत्येक वेळेस वेळोवेळी अपडेट देते आहे. न्यूज बुलेटिनच्या कुठे अफवा पसरू नका. कोणत्याही कास्टवर कुणावरही अन्याय झालेला नाही. ओपनच्या मुलांना ओपनची संधी मिळालेली आहे, आरक्षणाच्या लोकांना आरक्षणाची संधी मिळाली. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कमेंट करा, कारण विद्यार्थी मित्रांनो, अफवा पसरून आपण आपलं किती नुकसान करून घेतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्हाला अफवा पसरवायची नाही, तर त्या जागेवर आपलं आरक्षणानुसार व्यवस्थितरित्या सिलेक्शन झालेलं आहे. प्लीज कृपया करून येणाऱ्या आगामी भरतीमध्ये अडथळे आणू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच नुकसान सहन करावं लागेल. एखाद्या विद्यार्थ्याचा अडथळा अनेक अभियोग्यताधारकासाठी अडथळ्याचा ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळी गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची ते घ्या. पण अगोदरच त्याच्यावर न समजता तुम्ही ऍक्शन घेऊ नका. म्हणजे याचिका टाकणे वगैरे, एकदा याचिका पडली म्हटल्यानंतर सरकारला त्या जागा भरता येत नाहीत, लक्षात ठेवा. याबद्दल तुम्हाला अभियोग्यताधारकाला सुद्धा जागृत करणं आमचं काम आहे. तुमचा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. आजच्या बुलेटिन मध्ये सरकारने किंवा शासनाने, शिक्षण आयुक्त कार्यालयाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने अन्याय झालेला नाही त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, वेबसाईटला जाऊ आपण. वेबसाईटला गेल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला महाराष्ट्र रिक्रुटमेंट, टीचर रिक्रुटमेंट ओपन करायचंय. इथं तुम्हाला ओपन केल्यानंतर आजचं न्यूज बुलेटिन बघायचंय आपल्याला. आजचं न्यूज बुलेटिन काय दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इथे काय म्हटलेलं बघा, तर पहिला आणि महत्त्वपूर्ण मुद्दे सांगणार आहे मी तुम्हाला. लक्षात घ्या, इथे पहिला मुद्दा काय म्हटले, प्राधान्यक्रमाबाबत. तर मित्रांनो, प्राधान्यक्रम देताना लोकांनी 200 प्राधान्यक्रम दिलेले आहेत, काहीच अडचण नाही. 200 दिले त्यांच्या मर्जीनुसार. ते प्राधान्यक्रम आले म्हटल्यानंतर आपल्याला त्या प्राधान्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. 5 फेब्रुवारी 2024 मध्ये प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेले आहेत. त्यामुळे गुण व आहारता याचा मेळ घालूनच निवड यादी तयार झालेली आहे. आता मित्रांनो, मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एखाद्या कॅन्डिडेटने जर आरक्षणामध्ये टीईटी पास केलेली असेल, लक्षात घ्या. आता त्याच्यावर सुद्धा चर्चा चालू आहे, त्याच्यावर सुद्धा कमेंट येत आहेत. अरे बाबा, तुम्ही आरक्षणामधून टीईटी पास केलात, तुम्हाला 90 मार्क पडले असतील तर तुम्हाला तिथे ओपन मध्ये, लक्षात घ्या, 90 मार्क असतील तर तुम्हाला ओपन मध्ये गणलं गेलेलं आहे. तुम्ही जर तिथे 83 मार्क घेऊन टीईटी पास झाला असाल किंवा त्यापेक्षा कमी थोडेसे जास्त मार्क घेऊन असाल, पण ओपनचे मार्क तुम्ही क्रॅक केलेले नसतील, त्या त्यांना आरक्षणामध्ये संधी भेटलेली आहे. इतर ठिकाणी ओपनची जागा लढवता येणार नाही. त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे या GR मध्ये बघा. मी सकाळी स्पष्ट केलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. हे येण्याच्या आधीच मी सांगितलं होतं, बाबांनो, आरक्षणावर कुठलाही अन्याय झालेला नाही किंवा ओपनच्या जागेवर कुठलाही अन्याय झालेला नाही. एकदम सोयीस्कर रित्या चांगल्या पद्धतीने त्यांना काय केलेलं आहे, शिक्षण आयुक्त कार्यालयाने न्याय दिलेला आहे. आणि लक्षात घ्या, आपली अफवा आहे का आपण सत्यात आहोत हे एकदा पडताळूनच कमेंट करा किंवा मेसेज किंवा सोशल मीडियाला ग्रुपवर शेअर करा. उगाच काहीतरी बडबड करायचं, काहीतरी चालू आहे, माझा नंबर लागला नाही, मी चिडून असं अरे बाबा, दुसरा राऊंड आहे, दुसऱ्या राऊंड मध्ये तुझ्या मार्कानुसार तुला न्याय भेटणारच आहे. अरे बाबा, आणि दुसरी गोष्ट, ओपनचे विद्यार्थी सुद्धा काय म्हणणं आहे की बाबा, काही कास्टचं मेरिट अगदीच खाली आलेलं आहे, त्यांना कास्टमुळे त्यांचं मेरिट खाली आलेलं आहे, त्यांची गुणवत्ता तिथे दिसून येत नसली तरीही त्यांना तिथली जागा द्यावीच लागते. प्रशासन हे न्यूट्रल असतं मित्रांनो, त्यांना कास्टनुसारच जागा द्याव्या लागतात, ओपनला ओपननुसारच जागा द्याव्या लागतात. ते आरक्षण फिक्स आहे. समांतर आरक्षण जसं तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनेच राबवलं जातं. त्यामुळे प्रशासनावर कुठलाही डाऊट घेता येत नाही. आणि हे प्रशासन तर विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगते, वेळोवेळी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देते. इतर ठिकाणी तर तुम्हाला विचारलं सुद्धा जात नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही खरंच नशीबवान आहात. लक्षात घ्या काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये टीईटी बाबत. टीईटी परीक्षा आहे, सर्वश्रुत आहे, सर्वांसाठी आहे.
आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे अर्हता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही. मग अर्हता परीक्षेमध्ये जर तुम्ही सवलत घेतली असेल तर खुल्या जागेसाठी तुम्ही पात्र होत नाही. लक्षात घ्या, नियम खूप महत्वाचा आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णीत केली आहेच, परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियामध्ये, काय म्हटलं मी सकाळी, सर्व निवड प्रक्रियामध्ये अनुसरण्याची कार्यपद्धती आहे. कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल. कोणत्याही विभागाची यादी जर पाहिली तुम्ही, म्हणजे इतर जागा जर पाहिल्या तर इतर ठिकाणच्या भरत्या पण पाहिल्या, तुम्हाला तिथे स्पष्ट शब्दामध्ये कळून जाणार आहे. याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीये मित्रांनो. आरक्षण तुम्ही जर मिळवून पास झालात एक परीक्षा, दुसरी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनेच पास करावी लागते. लक्षात घ्या, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ती अर्हता परीक्षा आहे. इतर परीक्षेमध्ये ऍड होतात मार्क. आता पोलीस भरतीमध्ये दोन्हीचे ऍड होतात, त्यानंतर मेरिट लागतं. ओपन पेक्षा मेरिट जास्त असेल तर डायरेक्टली तुम्ही ओपन मध्ये जाता. असे बरेच काही नियम असतात, त्या नियमानुसारच शासनाला चालावं लागत असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे बघा, काय म्हटलेलं आहे, सातत्याने विद्यार्थी मित्रांनो शासनाला तुम्ही कसं वेटीत धरताय बघा. लक्षात घ्या, हे चुकीचं आहे आणि धरायला नाही पाहिजे. जिथं चुकतं तिथं खंबीरपणेच असलं पाहिजे. आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेल्या खुल्यातून आणि लाभ घेतलेल्या आरक्षित कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारक निवडले गेले आहेत. निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवाराची संख्या दुपटीहून अधिक आहे. मित्रांनो, ओपनच्या विद्यार्थ्यावर किती अन्याय आहे विचार केल्यानंतर. का? त्यांनी ओपन मध्ये जन्मून सुद्धा त्यांची काय गुन्हा आहे का? लक्षात घ्या ना. मग आरक्षित लोकांचा टक्का हा ओपनच्या लोकांच्या दुप्पट आहे. लक्षात घ्या, इथं स्पष्ट केलेलं आहे. आणि हे सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रकरणामध्ये हेच दिसून येतं मित्रांनो. लक्षात घ्या की आरक्षणात जे काही खुल्या प्रवर्गातील लोक आहेत ते जर समजा उदाहरणार्थ सांगतो 10 जागा आल्या एखाद्या डिपार्टमेंट मध्ये, फक्त 3 ओपनच्या असतात. ओपनच्या 10 जागा येऊन सुद्धा फक्त 3 लोक ओपनच्या असतात. 7 लोक आरक्षित प्रवर्गातून ओपन मध्ये आलेले असतात. हा मोठा अन्याय किती वर्ष झालं चालू आहे. याच्यावर कोणी बोललं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? या गोष्टी आम्ही न्यूट्रल सांगतोय, कुणी कुणाला जास्त मनाला लावून घ्यायची गरज नाही. पण हे कुठंतरी थांबणारच आहे, भविष्यामध्ये 100% थांबणारच आहे या गोष्टी. आता संधी आहे तर त्याचा लाभ घ्यायला तुम्ही हरकत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा असा आहे मित्रांनो, उमेदवारापेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड आलेल्या उमेदवाराची संख्या दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झाला ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, गुणवत्तेमध्ये तुम्ही आरक्षण घ्या, सर्वांनी घ्या. गुणवत्तेमध्ये तुमचं म्हणणं असतं खुला प्रवर्ग सर्वांसाठी खुला असतो. मग सर्वांसाठी खुला असतो तर मेरिट तिथलं ऑटोमॅटिकली हाय जातं. ओपनच्या जागेवर आरक्षित वर्ग ऑटोमॅटिकली दुपटीनं तिपटीनं बसत असतो. हे तुमचं नशीब आहे मित्रांनो, तुमचं आमचं सर्वांचंच. लक्षात घ्या, तुमचं आमचं सर्वांचंच नशीब आहे. तर तुम्हाला त्या खुल्या प्रवर्गातून लढाई लढता येते, कारण सर्वसाधारण जागा आता कुणीही येऊ शकतं, कुणीही मिळवू शकतं. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे खुल्या प्रवर्गाबाबत. त्यांनी खुल्या प्रवर्गाला सुद्धा सांगितले, या प्रवर्गात ज्या व्यक्तीचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञेय आहे त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. कट ऑफ मार्क बाबत, कट ऑफ मार्क मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ घेतलेली व्यक्ती त्याच्या प्रवर्गात सामील केलेली आहे. सवलतीचा लाभ घेतलेला उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यासाठी पात्रच नसतात. त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक झालेले कट ऑफची तुलना करता येणार नाही. अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होत असते. याच मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये कधी कधी काय होतं की ओपन पेक्षा सातत्याने जर बघितलं प्रिलिम एक्झाम एमपीसीच्या एखाद्या कास्टचा मेरिट जास्त लागतं, ओपनचं कमी लागतं. त्यांना त्यांचा प्रवर्ग दिलेला असतो आणि ते निवडायचं असतं. काही कास्टचे विद्यार्थी सुद्धा ओपन मध्ये फॉर्म भरतात आणि त्यांना माहित असते की बाबा याच्यामध्ये हे असतं म्हणून कमी मेरिट लागत असतं. म्हणजे या सर्व गोष्टी मित्रांनो जेव्हा स्पर्धा परीक्षा करतात त्यांना सर्वस्वी माहित असतं. जे पहिल्याच सुरू या अशा परीक्षा देतात
ते चर्चा करत बसतात आणि ते काहीतरी वेगळा विचार करतात आणि त्या विचाराचा सर्वात मोठं व्हायरल होऊन जातं आणि सर्वच लोकांना त्याबद्दल भोगावं लागत असतं. असं काही करू नका. आता बिंदू नामावली बद्दल सांगितलेलं आहे. 2019 पासून बिंदू नामावलीच्या अद्ययावत नव्हत्या त्या सर्व पुरेशा कालावधी घेऊन त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतले आहे. त्यावर पुराव्यानिशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही. केवळ मोगम आरोप केले जात आहे. तरी देखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून 10% जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. 10% जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. आता पुढला मुद्दा मित्रांनो, सर्वजण आता जे काही लोक टेट एक्झाम, आता बघा हे अपडेट आपलं खरं ठरणारच, गॅरंटेड ठरणार. तुम्ही लिहून ठेवा, आज व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. टेट एक्झाम 3 सुद्धा लवकरच होणार. फक्त ही भरती प्रक्रिया पूर्णपणे राबवू द्या. त्यानंतर टेटचे नोटिफिकेशन यायला चालू होतील. कारण दरवर्षी बिंदू नामावली होणार, जागा रिक्त होणार, शासनाला जागा त्या भराव्या लागणार. त्यामुळे होपफुल व्यवस्थितरित्या पात्रता परीक्षा असतील किंवा टेट एक्झाम असेल, या परीक्षा द्यायच्यात या हेतूने अभ्यासात राहा. नसता जशी ही भरती निघून गेली आपल्या हातातून तशीच येणारी आगामी सुद्धा जाऊ शकते. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं डीएड बीएडचा सिलेबस आम्हाला स्पर्धा परीक्षा आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला डीएड बीएडचं काही घेणं नाही. शैक्षणिक आता बीकॉमचा पोरगा जर एखादा स्पर्धा परीक्षा देत असेल, बीकॉमचा सिलेबस विचारला जात नाही मित्रांनो. त्याला स्पर्धा परीक्षेतले जे काही विषय आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसारच स्पर्धा परीक्षा पास करावी लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या, आम्ही डीएड बीएड केले तर डीएड बीएडचा सिलेबस ठेवायला पाहिजे. असं नसतं मित्रांनो. स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त विषय दिले जातात, त्याचा सर्वस्वी अभ्यास करणं आपली मर्जी असते. केला तर नोकरी लागते, नाही केला तर आपण आपल्या जागेवर असणार आहे. आपल्या आयुष्यात दुसरा काही बदल होणे नसतो. त्यामुळे या स्पष्ट गोष्टीला स्टडीज एक उत्तर देऊ शकते, तुमचा अभ्यासच उत्तर देऊ शकते. त्यामुळे टेट एक्झाम होणारच आहे, त्यासाठी तयारीला लागा. सर्वात प्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर तक्रार निवारण, सर्व बाबी कायदेशीरपणे बिनचूक केल्यानंतरही जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्याचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दुरुस्ती समिती गठीत आली आहे. या समितीकडे दाद मागणे शक्य आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काही समस्या असतील, तुम्ही त्या समस्या ईमेलद्वारे पाठवा, तुम्हाला तिथे तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार आहे, असं स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो. पेपर फुटी घोटाळे इत्यादीमध्ये जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड झालेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात व्यक्त केली आहे. मित्रांनो, खरंच सांगतो, अमिताभ कांत हे जेव्हा या भरती प्रक्रियेवर काम करत होते पोलीस अधिकारी, त्यांनी जे काही घोटाळे होते सर्वस्वी बाहेर काढलेले आहेत मित्रांनो. आता स्वतःहून एखादा घोटाळा होतोय अशी अफवा उठवू नका. मी स्वतः पाहिले मित्रांनो, एकदम पारदर्शक, नशीबवान आहात, ही पारदर्शक भरती झालेली आहे. आणि ही पारदर्शक भरतीला गालबोट लागेल असं चर्चासत्र या क्षणाला थांबवा. तुमच्या भवितव्यासाठी काय महत्वाचं आहे त्याच्याकडे वळणं गरजेचं आहे. एवढी मोठी दांडगी भरती जर आपल्या हातातून जात असेल तर आपण आपलं परीक्षण करणं, आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लवकरच रूपांतर राऊंड, कन्व्हर्शन राऊंड बाबतची प्रक्रिया सुद्धा काटेकोरपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणजे लवकरच सेकंड राऊंड सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे. मित्रांनो, फर्स्ट राऊंड झाल्यानंतर डॉक्युमेंटेशन होतील. डॉक्युमेंट मधून रिक्त पदं किती आहेत संस्था लगेच मागून घेईल आणि ते रिक्त लगेच पदं भरली जातील. कारण त्यांची मंजुरी महत्वाची असते. संस्था जर विचारली किंवा झडपीच्या शाळेवर 5 पदं होते, त्यातले 2च हजर राहिले, 3 रिक्त राहिले, ते 3 रिक्त सुद्धा पदे परत रिटर्न सांगितलं जातं शिक्षण आयुक्त कार्यालयात आणि त्यानंतर सेकंड राऊंडला तिथे परत व्यक्ती पाठवला जात असतो. आता माझं सिलेक्शन रायगडमध्ये झाले, मला जायचंच नाही, मी घरीच बसतोय, थांबतोय, तर मला टेट एक्झामच्या दुसऱ्या टेटची वाट बघायची. त्या व्यक्तीचं तिथलं पद म्हणजे तिथलं काय
पद हे लगेच शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे डॉक्युमेंटेशन मध्ये. साधारण मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये साधारण सांगतोय 800 ते 1000 लोक बाहेर पडतील. त्या सुद्धा जागा येणाऱ्या आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सेकंड राऊंड मध्ये त्याचा फायदा होणार आहे. वरील प्रमाणे सर्व मुद्द्याचे निरसन होत असताना काही घटक समाज माध्यमाद्वारे चुकीची माहिती प्रसारित करून प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब संयुक्तिक नाही. तर मित्रांनो असं काही व्यत्यय आणू नका. अभियोग्यताधारक आहेतच किती रे 2.25 लाख, त्याच्यामध्ये 22,000 जागा निघत आहेत आणि त्याच्यात जर व्यत्यय आणायचा प्रयत्न केला तर मित्रांनो अजून तुम्हाला नेक्स्ट टाइमच्या भरतीला लेट होणार आहे, तुम्हाला पण नियुक्तीला लेट होणार आहे आणि सर्वांचंच इथे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडस सजग माहिती काढून जे की तक्रार निवारण समितीकडे आपला मुद्दा टिकतोय का हे सर्वात प्रथम पडताळून पहा. त्यानंतर इतर दुसऱ्या गोष्टी चाचपून पहा. कुणावरही कसलाही अन्याय होणार नाही हे शिक्षण आयुक्त कार्यालयातून आपल्याला सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या भरतीसारखी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये कुठलीच भरती पाहिलं नाही. एकदा कट ऑफ लागल्यानंतर विद्यार्थ्यांची दखल घेतली जात नसते. इथे तुम्हाला सरळ सरळ सांगण्यात येते, प्रत्येक मुद्द्याचं निराकरण करण्यात येते, प्रत्येक मुद्द्याला धरून त्यांनी न्यूज बुलेटिन मध्ये माहिती दिली जाते. याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो हा जी तुम्हाला संपूर्णपणे समजला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण आपलं चॅनल अपडेट तर देतं, पण तुम्हाला चालायचं कसं, बोलायचं कसं, येणाऱ्या काळामध्ये पोस्ट मिळवायची कसं याचं सुद्धा मार्गदर्शन देत असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो पुणे क्षेत्रामध्ये आपण एक उपक्रम चालवत आहोत. जर शक्य असेल तर पुणे शहरात राहत असाल, म्हणजे मला आता सध्या तर पुण्यामध्येच म्हणजे फिरता येणार आहे. जर तुमचा क्राऊड येणाऱ्या काळामध्ये साक्षर टीईटी, साक्षर सीटीईटी, साक्षर टेट एक्झाम, साक्षर शिक्षक होण्यासाठी, साक्षर शिक्षक आता बऱ्याच लोकांना माहित नाही टीईटी काय असते, सीटीटी काय असते, किती परीक्षा असतात, कोणती परीक्षा पास झाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे आणि त्या परीक्षेसाठी मित्रांनो कोणत्या परीक्षेमधून किती मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना सिलेक्ट कशी होतात आणि विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतरची पुढली प्रोसेस काय असते याबद्दल एक सविस्तर सेमिनार ठेवणार आहे. जर तुम्ही 10-5 लोक जर एकत्र राहत असाल तिथे येऊन तुम्हाला सेमिनार देईन. नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. शक्यतो करून व्हॉट्सअप क्रमांकावर साधला तरी चालेल, कारण मला येणाऱ्या काळामध्ये जे काही शिक्षक असणार आहेत, जे पारदर्शक भरती होते तर पारदर्शक शिक्षक सुद्धा काम करणार आहेत भविष्यामध्ये. त्यासाठी आपण काम करतच राहणार आहे. पुणे शहरामध्ये दौरा असेल, पहिला पुणे शहरामध्ये ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी मला या व्हॉट्सअपवर तुमची माहिती कळवावी, त्यानुसार आपण अपडेट देत राहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम. धन्यवाद.